अमावस्येला दही भाताचा उपाय का करतो? जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, नजरेचा त्रास असेल, इडापिडा असेल, कर्णीबाधेचा काही त्रास असेल, घरातली लहान मुलं त्रास देत असतील किंवा मोठे व्यक्तीसुद्धा जर सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, घरात सतत वादविवाद होत असतील, अनेक तुमच्या कार्यामध्ये सतत विलंब होत असेल, कुठल्याही कार्य तुमचं हे सफल होत नसेल, यश येत नसेल, घरात सुख, शांती, समृद्धी नसेल, तेव्हा आपण काय करत असतो तर प्रत्येक अमावस्येला दही भाताचा उपाय करतो. बघा, दही भाताचा उपाय का केला जातो तर हा प्रखर पितृदोष असतो आणि त्या प्रखर पितृदोषामुळेच आपल्याला या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा आपण ज्योतिषांकडे जातो ते आपल्याला नाशिकला शांती करायला सांगतात आणि नाशिकला शांती करायचं म्हटलं की 40-50 हजार रुपये तर आपल्याला सहज द्यावे लागतात. एवढे पैसे पेड करूनही आपल्याला फरक पडेल असं नाहीच, किंवा वर्षानुवर्ष सतत आपल्याला ते पितृदोषाची शांती करावीच लागते. तर अशा वेळी तुम्हाला घरगुती पद्धतीने हे दही भाताचे उपाय जे की पूर्वजांपासून चालत आलेले आहेत, विनामूल्य हे उपाय करून तुम्ही प्रखर पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, तंत्रबाधा, आजारपण, कर्णीबाधा या सर्व गोष्टींपासून तुम्ही मुक्तता मिळवू शकतो. आता हा दही भाताचा उपाय करणं खूप सोपा आहे, फक्त तो कसा करावा याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असायला हवी. कुठल्या कारणासाठी कसा दही भाताचा उपाय करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. अमावस्या ही 16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8:11 सुरू होणार आहे ते 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी संध्याकाळी 5:22 अमावस्या असणार आहे. त्यामुळे दर्श अमावस्या ही आपल्याला 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी साजरी करायची आहे. तुम्ही जे काही उपाय आहे ते 16 तारखेला संध्याकाळी 8च्या नंतरही करू शकता किंवा 17 तारखेला सुद्धा करू शकता. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे. अमावस्येच्या दिवशी आपण नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, पण प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र, गंगाजल किंवा शुद्ध गुलाबजल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मोठं मीठ, ज्याला आपण खडे मीठ म्हणतो, ते टाकून स्नान केल्यामुळे आपल्यातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते. अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहतो. लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा, पूजापाठ करा, यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमची वास करते. अमावस्येच्या दिवशी हे पितृलोकातून पृथ्वी तलावर येत असतात. आपल्या घरातील व्यक्ती आपल्यासाठी काही सेवा करत आहेत का, आपलं नामस्मरण करत आहेत का, हे ते पाहत असतात. आणि ज्या घरामध्ये पितरांचं स्मरण केलं जातं, सेवा केल्या जातात, त्यांच्यावरती नेहमी पितृप्रसन्न राहतात. त्यांना कधीही कुठल्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. मूठभर तांदूळ घ्या. हे तांदूळ अखंडित असेल तरी चालेल किंवा तुकडा तांदूळ असेल तरी चालेल, फक्त ते स्वच्छ असावे. स्वच्छ करूनच घ्यायचे आहेत. तुम्हाला डायरेक्टली पाण्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत आणि अळणी भात शिजवायचा आहे. मीठ टाकायचं नाही, तांदूळ धुवून घ्यायचे नाही आणि भात शिजवून घ्यायचा. भात थंड झाल्यानंतर एखाद्या पंत्रवईत म्हणा किंवा एखाद्या वाटीमध्ये, द्रोणमध्ये किंवा न्यूजपेपरवरती हा भात काढून घ्या. त्याच्यावरती 1-2 चमचे तुम्हाला आंबट दही टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा भात व्यवस्थित मिक्स करून तुमच्या पितरांचं स्मरण करून तुम्ही गॅलरीमध्ये, पोर्चमध्ये किंवा पत्र्यावरती, छतावरती किंवा कुठेही ज्या ठिकाणी पक्षी येतील आणि तो भात खाऊन जातील अशा ठिकाणी ठेवा. जर हा तुमचा दही भात आहे तो जर कावळ्याने खाल्ला तर असं समजा की पितृ तुमच्या घरी आले आणि तुमचा भात ते खाऊन तुमच्यावरती प्रसन्न होऊन ते तुम्हाला आशीर्वाद देऊन निघून गेलेले आहेत. फक्त मी म्हणत नाही की कावळ्याच, कुठल्याही पक्ष्याने खाल्ला तरीही चालेल आणि पक्षी खातील अशाच ठिकाणी तो दही भात तुम्ही ठेवा. हा उपाय पितरांना समर्पित असतो. आपल्या पितरांची सेवा म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय करत असतो. त्यासाठी हा उपाय तुम्हाला दुपारी 12च्या आधीच करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये तुम्ही थोडेसे धान्य टाका, थोडंसं पाणी पक्ष्यांसाठी ठेवा. हे धान्य पक्षी खातात, पाणी पितात आणि ते तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात. मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद मिळणं खूप तुमच्यासाठी मोलाचं असतं, कारण मुके प्राणी म्हणजेच ते पितृ असतात आणि तेच तुम्हाला हे धान्य पाणी पिऊन आशीर्वाद देत असतात. अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला एखादा वडापाव खायला द्या किंवा काहीही तुम्ही खायला देऊ शकता, पाणी द्या, जेणेकरून तो तृप्त होईल आणि तुम्हाला नकळत आशीर्वाद देईल. भले त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊ न देऊ, पण देव तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही जर असं दानधर्म केला तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतच असतो. त्यानंतर नेक्स्ट उपाय आहे
तुम्ही थोडासा भात शिजवून घ्या, त्याच्यावरती 1-2 चमचे दही टाका आणि हा दही भात तुम्ही घरातील प्रत्येक कोपऱ्याला टच करायचा आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तो तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमध्ये रात्रभर ठेवायचा आहे आणि त्या बाथरूममध्ये रात्रभर कोणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक मगभर पाणी घ्या, दही भात घेऊन बाहेर जा घराच्या आणि त्यानंतर तुम्ही काय करा, ते जे पाणी आहे ते तुमच्या घराच्या बाहेर ठेवा आणि हा दही भात घेऊन तुम्ही एखाद्या उकिरड्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या अशा ठिकाणी जा की जिथे कोणी जाणार नाही, ज्याच्यावरती कोणी पाय देणार नाही, पण त्या ठिकाणी पशु पक्षी असतील ते तो दही भात खाऊ शकतील, जीव कीटाणू खाऊ शकतील, अशा ठिकाणी तो दही भात ठेवून या. जाताना कोणाशी बोलू नका, येताना कोणाशी बोलू नका, मागे वळून पाहू नका. आलं की लगेच तुम्ही ते पाणी ठेवलेलं आहे त्याने हातपाय धुवा, घरात या, अंघोळ करा आणि देवांच्या समोर नमस्कार करा. यामुळे काय होतं तर आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असो, वास्तुदोष असो, नजरबाधा असो, या गोष्टी ज्या आहेत त्या दूर होतात. थोडासा भात घ्या, त्यावरती 1-2 चमचे दही टाका, हा चांगला मिक्स करून संपूर्ण घराला वेढा बसेल अशा प्रकारे तो जो भात आहे तो तुम्हाला सगळीकडे असा टाकत संपूर्ण घराला वेढा मारायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. कोणी करणी बाधा, इडापिडा केली असेल, काही साडेसाती चालू असेल तर ते दूर होतं आणि घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तोही दूर होतो. घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील, मोठ्या व्यक्ती चिडचिडेपणा करत असतील किंवा अमावस्या आले की मग त्यांच्यामध्ये काय होतं माहीत नाही, सतत घरामध्ये वादविवाद होत असतील तर किंवा घरामध्ये काही त्रास जाणवत असेल तर दही भात घेऊन तुमच्या घरावरून 7 वेळा उतरवा किंवा एखादी व्यक्ती त्रास देत असेल तर तिच्यावरून 7 वेळा उतरवा आणि तो अशा ठिकाणी नेऊन ठेवा की जिथे कोणाचा पाय पडणार नाही, नजरेला जाणार नाही, पण पशुपक्षी, जीवाणू, कीटाणू खाऊ शकतील. जाताना कोणाशी बोलू नका, येताना कोणाशी बोलू नका, मागे वळून पाहू नका, आल्यानंतर लगेच अंघोळ करा, देवांपुढे बसून नमस्कार करा. अशा प्रकारे उपाय केल्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला खूप अनुभव येतील. दर अमावस्येला पितरांचं स्मरण करून ह्या सेवा करा, कारण तुम्हाला विनामूल्य ह्या सेवा करायच्या आहेत आणि हे छोटे छोटे उपाय करूनच आपल्या पूर्वजांनी हे जे पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, करणीबाधा, इडापिडा, साडेसाती, हट्टीपणा सगळं काही दूर केलेलं आहे. त्यावेळी ते ज्योतिषी किंवा अशा शांती वगैरे करत नव्हते आणि त्यांचाच हा जो उपाय आहे तो आपण सर्वांनी आत्ताही वापरला पाहिजे आणि या उपायांपासून आपणही आपल्या संकटांपासून मुक्तता मिळवली पाहिजे. तर नक्कीच या दर्श अमावस्येला तुम्ही सुद्धा हे दही भाताचे उपाय करा आणि त्याचे अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.